आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबई बोट अपघाताचे विधानसभेत देखील पडसाद उमटले। भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी औचित्याचा मुद्दा मांडला। फेरी बोट नौदल बोटी दिलेल्या मार्गावरून जात नाहीत असं मंदा म्हात्रेंनी नमूद केलं। नेहमीच मच्छीमारांना त्रास दिला जात असल्याचंही त्या म्हणाल्या। बोट वाहतूकदार आणि नौदलाला सूचना दिल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। अशा अपघातांमुळे गेटवे ऑफ इंडियाच्या पर्यटनाला फटका बसेल असं वक्तव्य नाना पटोले यांनी देखील केलंय। गेट ऑफ इंडिया इथून एलिफंटा बेटावर जाणारे पर्यटक घेऊन नीलकमल बोटीला अपघात झाला आणि नौदलाच्या बोटीने ती ठोकल्यामुळे अपघात झाला। या ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी हे दोन्ही म्हणजे फेरीवाल्या बोटी पण आणि नौदल बोटी पण ज्या जिथून रूट दिलेला आहे त्यांना जायला त्या रूटनी न जाता समुद्रात वाटेल त्या ठिकाणी हे लोक फेरी बोट चालवतात। वाटेल तेवढे प्रवासी भरतात। तिथले जे मच्छीमार आहेत मग करंजापासून उरणपासून मुंबईपर्यंत त्यांची सगळी जाळी लाख रुपयाची जाळी ही सगळी फाटली जातात। तर यांच्यावर जरा चौकशी करताना हे किती प्रवासी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे। आपली मुंबई ही आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे। आपल्या मतदारसंघामध्येच ती लोक तिथं बोटीमध्ये बसायला गेलेली आहेत। त्यातले 13 लोक काल मृत्युमुखी पडली। अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत। आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातले गेल्यासारखे आहेत। काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, कोणाचा कोणाला मेळ नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय। त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय। आज कोण प्रवासी असतील काय असतील त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे। पण तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महाराज, खरं तर ती घटना जी आहे अध्यक्ष महाराज त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या टुरिझमला, कारण की तिथं देश विदेशातून लोक येतात आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट बोटीनी त्या ठिकाणी ते जातात, त्या ठिकाणी ते प्रवास करतात आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येतात। महाराष्ट्राच्या टुरिझमचं खरं सिम्बॉलिक तिथून सुरू होतं। पण महाराष्ट्रामध्ये टुरिझमसुद्धा असुरक्षित आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये ती भीती निर्माण होणार आणि महाराष्ट्रातलं टुरिझम थांबणार। आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची माहिती घेतली असेल, त्यांना त्याच्याबद्दलची माहिती तातडीनं सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।